काम्यतीर्थ. काम्यतीर्थ. इथं नाव काय? काम्यतीर्थ. काम्यतीर्थ. काम्यतीर्थ म्हणजे इथं काशीहून पाणी येतंय का असं समजायचं? काशून पाणी 12 महिने राहणार इथं पाणी. हॅलो. काम्य नावाचं तीर्थ. काम्य नावाचं तीर्थ इथं काम 12 महिने पाणी असतं. जे आहे की ह्या इथं स्नान केल्यानंतर कालांतराने कमी होते. काम वासना कमी होते. काम्यतीर्थ म्हणायचं. बस आपल्या शरीरातले विकार हा, जाण्याचं विकार निघून ठिकाण जाणार. म्हणजे काम्यतीर्थ. काम्यतीर्थ काम क्रोध लोभ आणि सगळं. हीच सर्व आनंदाची सृष्टी झाली या तीर्थ आहे. असं हे तर ते सर्व महात्मा. विकार नाहीस करणार. प्रसन्न वाटते मस्त. अहंकार घालण्याचं तीर्थ आहे. अहंकार. बाबा तुम्ही मस्त खुश असतात. नाही मी माझ्यासारखा मी म्हणतो आमच्या गावात वा वा वा. काय बाबाच्या प्रसन्न चेहऱ्यावर वाटते. तेज आहे. काय प्रसन्नता आहे वजन बाबाची. वजन आहे या. खरं. आज एवढं आहे ना आणि काय पाहिजे. हो. वा, वा. बरं हे तुम्हाला समाधानी जीवन बाबा. सेवा केल्याने काय किती भेटते? बी आपण पुण्य केलं तरी ह्याच्या पायथ्याची जागा भेटणं दारीचा कुत्रा. हा तुझे द्वारी कुत्राचा जन्म हा आपण देवाच्या दारात. बाबा हे वावे प्रश्न विचारायचा त्याचे मला. द्वारी श्वान याती. म्हणलं देवाची सेवा केल्यावर तुम्हाला काय भेटते? सुख हं, काय भेटतं? हं. सुख भेटतं आणि सुखासाठी माणूस सुखाला जी करीशी तळमळ आवाज सुख येतोय तर भेटतं. स्पष्ट आवाज येतोय. हा. बरं. बाकी श्रीमंतीचा विषय नाही. श्रीमंतीची काही गरज नाही. त्याला श्रीमंत नको पण श्रीमंत असल्यावर त्याच्यात राडीत राहील नाही. मग इकडे येणारच नाही ना. इकडे येणारच नाही. गाड्या पुशीत बसायचं घरी. हा बस हो आपलीच गाडी आपल्याला पुसायची. गाडी प्रेम आहे. बोट घालू घालू बोट घालू घालू गाडीवर प्रेम आहे. बाबा म्हणजे देवाची सेवा केल्यावर तुम्हाला कमी काहीच पडत नाही. कमी तर नाहीच. हं. कमी म्हणजे पोटाला काहीच कमी पडत नाही. यायला कमी पडत नाही. त्याने जर पुन्हा हे पुण्य आपलं पुन्हा संघ येणार आहे. पुण्याचं काय तुम्हाला त्याची लिहून ठेवलेलं असतं. त्याने जर दिलं आपल्याला तर आपण ते येणारच संसारात नाही. संसारात किती कमी तर इथंच राहणार आहे. आणि मी त्या देवाला काय मागतो? रोटी कपडावर मका. मकान वा बस. वा क्या बात आहे. त्याच्याशी काही नको. दुसरं जर दिलं असतं माझ्यानं तुझी सेवा होणार. हा सेवात अंतर पडन. हां. आणि सगळं झाल्यास भरपूर इकडे येणारच नाहीत ना आपण. कशाला मी काय म्हणतो त्या थांबतो ना. गाडीच्या हा ते बाबा म्हणतात गाडीत पुंगड्या घालू घालू पुशीत आहे. पुंगड्या घालू घालू. रिकाम सोंग. बरं काही गरज बी नाही मला सांगायचं म्हणलं. चांगलं आहे, चांगलं आहे, मस्त. बाबा काय झालं? हे शुभेश्वर महाराज गाडी येत भागवताचार्य. हो हो. हा आणि हे राजेभाऊ महाराज कोल्हे अंधापुरीकर. इथं कथेचा योग आम्हाला त्याचा योग आमचे गावचे शिवराम भाऊ. यांच्या कथेचा योग सनई गावात आला. हो. खूप सुंदर सुंदर ठिकाण. मंडळी काल जोगाई मातेचं दर्शन घेतलं. थोडा तरी वास लागल्याशिवाय माणसाला सुख प्राप्ती होऊच शकत हो नाही. बाबा. ही 100% लिहिलेला आहे. परमार्थाचा उलसा तरी गण जर झाला तर तेवढीच सुख. बस. तेवढेच सुख. तेच सुख आहे म्हणायचं खरं. तुम्ही जे पाय पडायला येणं म्हणजे तेवढेच सुख. ते पुण्य कमी तेवढं येते. सुख. पुण्याचा विषय सोडून हो, जाऊ. सुख पुण्य तेवढंच आहे. करायला मिळेल हा भाग वेगळा राहिला. तेवढ्या वेळा तेवढं सुख मिळणार आहे. ही आत्मा आहे आपला महाराज. इतका वनवन 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 रात्रभर बी बोंबलतो. दिवस तर काय त्याला जमत नाही. हो. ही करू ही काय काहीतरी असणार. सांगा म्हणून त्याच्यासाठी आत्मा आपला मंदिरात गेल्याच्या नंतर दर्शन घेताना दर्शन जेवपर्यंत आपण 1 मिनिट म्हणा अर्धा मिनिट म्हणा सेकंद म्हणा तेवढाच आत्मा थोडा स्थिर राहतो. वा खरं खरं बाबा. तेवढीच त्याला विश्रांती भेटते. बस मंदिरातून बाहेर गेला की सुरू नाही तुम्ही ह्या नदीच्या पलीकडे जावा. आली डोसक्यात विषय विचार. बदलला संसारातले विचार आले. बदलला तुम्ही नो टेन्शन. वा 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 बाबाला खूप ज्ञान आहे बाबा. खूप टेन्शन. हो. नाही, ज्ञानाचा विषय नाही हा. पण ते हा एक सार कळालंय ना तुम्हाला जीवनाचं सार कळालंय कशात आहे काय समजा आहे का नाही. हाय ते पण ते कळणार ना समाजाला असं कळलं ना काय ते पण ते दुःख त्याच्यामुळे दुःखात आहे. बघायचं हो. लाखो रुपये असले तरी समाधान नाहीत ना लोक. काय करायचं सांगा? हो तुम्हाला सांगतो माझ्या बरोबरच्या आता गावात आहे ना, हो तुमच्या वयस्कर. चांगले नोकऱ्या कोण रिटायर झाली हा. आले का नाही आले ते पदार्थ आले हम्म. आता
मला महाराज म्हणजे महाराज म्हणजे ते म्हणजे कसं फार बारा एवढा बंगले बांधले तुम्ही. हो एवढा मोठा आमका आहे तुम्हीच गाड्या मजेत आहेत मला. आणि आम्ही कसं काही नाही महाराज खरं काय केव्हा झालं? कळलं? काय झालं कळालं वेळ गेल्यास हं? मग घरात चुकत नाही ना त्यांना. वेळ निघून गेली आता राहिलंच काय आता काय ज्या वेळेस कळायचं त्यावेळेसच कळावं सगळं निघून गेलं आता तेव्हा काय? तारुण्याच्या मध्ये तुम्हाला तारुण्यातच कोणाशी- कळायला पाहिजे खरा परमार्थ तारुण्यामध्ये. हम्म. म्हातारपणी मला राम म्हणायना लांब लांब म्हणतो हा सुरूला सुरूचा काळ हा. 12 म्हणजे 12 ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग इथं पूर्वी बरं का 12 ज्योतिर्लिंग असल्याच्या नंतर इथं 12 ज्योतिर्लिंग होते तर 12 तीर्थ होती. आता हाय की ते एक आहे इकडून एक आहे इथे एक आहे इथे एक आहे इकडे काय असं आहे तर पूर्वीची बरं. मंदिराचे ठिकाण तिथे एक आहे ह्याच्या इकडून एक आहे ही 2 ही इथे 3 ही 4 ही 5 आणि पलीकडून एक 6 आणि 6 मंदिराचा जी पूर्वीच्या काळ जी वाहून गेलेली हा. त्याचा पाया आहे दगड सगळे गेले म्हणून ही दगड ही गोळा केलेली दगड ही सगळी ते बाराला पाणी येते काशीचं हं? काशीचं पाणी येतं इथं. ही पूर्वी काशीचं म्हणजे पिंडी खालून पाणी येते श्रावण महिन्यात येतो इथं ही काशी विश्वनाथ बरं. काशी विश्वनाथ मंदिर त्या पिंडी खालून पाणी जर सुरुवातीला जर यायचं झालं तर प्रेशर मारतात. अरे वा. अशी पिंड आहे आणि पिंडीच्या खालून असं प्रेशर मारतात. पाणी येतं. हो मग प्रेशर निघून गेल्याच्या नंतर मग मी त्या आंघोळ्या बिंगळ्या त्याला करून शिनी आंघोळ्या बुंगळ्या इथं काशीचं श्रावण- पाणी श्रावण समजून महिना. करायचं. श्रावण महिना. बरोबर काशी तर त्यावेळेस इथं जंगल होते जंगल दंडकारण्य हे परळीपासून धारूर वा. पूर्ण जंगल दंडकारण्याचा पट्टा हे पट्टा दंडकारण्याचा परळीपासून धारूर हा. मग तिकडे त्याच्यानंतर तिथून धारूरला आले की तिथे सीताची नाहणी जर तुमच्या ऐकण्यात असेल आहे ना ते ह्याला आहे ना हं? आम्ही काढा व्हिडिओ काढा सीताची नानी हा सीताची नाहणी शेगाव जाताना लागते आम्हाला हा. असंच मंदिर आहे तिथं बी. त्या सीताची नाहणी आहे हा. त्याच्यानंतर तिथून खाली आले इथं मुक्कामाला राहिले परशुरामचंद्र वनवासाला जाताना इथं मुक्कामाला राहिले ते आपले शुक्लेश्वर हे ते सगळं रामपुरी हा. रत्नेश्वर हे असे तर ह्या ठिकाणी मुक्कामाला राहिली मुक्कामाला राहिल्याच्या नंतर त्यावेळेस ह्या भागामध्ये सिंगल नावाचा एक राजा होता सिंगल नावाचा त्या राजानं ते खालच्या काल्लाकडून जी मंदिराची पडलेले होते त्याचा जीर्णोद्धार केलेला. मग मंदिर कवाचं याचा विचार करा. पुरातन मंदिर आहे तिथे. प्राचीन काळात. रामाच्या अवतारामध्ये त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय. रामाच्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये हे परशुरामचंद्रानंच हे करीत गेले असं म्हणायचं समजा. त्यावेळेस इथं ही स्थायिक होते ही हा, हे शिवलिंग हं. आणि त्याचे मुक्काम झाले. ही मुक्कामाला इथं त्यांना ती माहिती ते हरीची आणि हाराची भेट झाली भेट. म्हणायचं. हा, असं बरं त्यांची त्यांना माहिती ना पुन्हा हो, हो. कुठं काय कुठं काय आता हे खोपरनाथ म्हणून नाहीत नाही हा हे खोपरनाथ काशी नाव विश्वनाथ, खोपरनाथ. असे तुम्ही आता इथे शिवेला असतात का? नाव हा सेवेला नावाचा घ्या ना तुम्ही. नाव तिकडे घ्या ना नाव. इथले पुजारी तुम्ही. हो पुजारी इथं. आणि त्याच्यानंतर हे नदी का काय आता हे? ही कर्पूर गंगा आता ती कर्पूर गंगा ती दुसरी वेगळी असेल त्याचा विषय नाही. नाव तसं पडलं ते. साईड खाली येतो आहे ना डॅम हा, हे आता तळ बांधले डॅम आहे ते पाच तलाव केला आपला बाबा नाव सांगा ना तुमचं. भगवान बाबूराव काळे बर शिवेकरी पुजारी. हा पुजारी किती वर्षानं इथं सेवा आहे? हो मग खास तर नाही जात हातच बोला हा? ना. तर नाही जात. हो ना म्हणजे किती वर्षानं शिवला? मी माझ्या आजोबा होते अशा हात पिढ्याने पिढी सेवा तुमची. आजोबा असताना पुन्हा वडिलांनी केली बर वडिलांनी केल्याच्या नंतर मी हायगाई केली. हा काही उद्भूत पण नाही जंगल कुणी यायला तयार नाही. हो आता झाली सुद्धा नाही 10-15 वर्षामध्ये हा. लाईट नव्हती काय नव्हती आम्ही करायचो. कुणी येत मग नाही त्यानंतर मग मला करावीच लागली हम्म. नाही लागली.
मग तेव्हापासून मग मी बी सुरूच केलं. मग आता पिढीने पिढी देव तरी कसा सोडी नाही ना त्याला करावं तर लागतं. नाही तर बाबा, मग हानी होती. सुंदर छान चांगलं आहे ठिकाण ते, सेवेचे चांगलं आहे. तुम्ही सेवा करायचं म्हणलं नाही नाही सेवेच्या बाबतीत काय नाही व्यवस्थित. खूप सुंदर ठिकाण आहे बघा, रमणीय प्रशस्त आणि बघा. पुन्हा गावचा माणूस गावाला सगळं माहिती परिचय सगळा. बाबा ते कोणतं मंदिर आहे तिकडे काय ते ते मल्लिकार्जुनच आहे महादेव. बर वा 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 खूप छान योग आला. सनई तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी असणारे सुंदर श्री क्षेत्र खोपरनाथ मंदिर म्हणून एक पुरातन शिवलिंगाचं स्थळ आहे. आज आम्हाला या कथेच्या निमित्तानं या ठिकाणी हा दर्शनाचा योग आलेला आहे. खूप खूप प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे. आनंद वाटला. कुणाची ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी. राहायला इथे असं आहे का?